शिवशाही स्टेडियमवरती असंख्य मुलं आज इथे प्रॅक्टिस करतात. आपला जीव पणाला लावून त्यांना त्यांचं भविष्य अचीव करायचं आहे. पण मात्र इथली स्थिती अजूनही बदललेली नाही आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी जुळलेले आहेत, सर जुळलेले आहेत. एकंदरीत आढावा आपण त्यांच्याकडनंच घेऊया. काय परिस्थिती आहे इथे? परिस्थिती मॅडम इथं अशी आहे की जे मॉर्निंगला मुलं रनिंग करतात, इथं जो हा धूळ वगैरे आहे तो पूर्ण नाकामध्ये जाते. इथं दोन्ही टाईम कम से कम हे मनपाचं काम आहे, पाणी मारणे. आणि इथले जे पशु वगैरे आहेत तुम्ही बघा कसे बसलेले आहेत. हा इथले जे गार्ड वगैरे आहेत त्यांचं काम आहे यांना सकाळी जेव्हा ते गेट वगैरे खोलतात त्यांना बाहेर काढून द्यायचं. आणि बऱ्याच समस्या जे बेंच वगैरे जे आहेत इथं आणखी 2-4 बेंच लावायला पाहिजे. आणि इथून जे बुजुर्ग वगैरे वॉकिंगला येतात मॉर्निंगला त्यांच्यासाठी समस्या होतात. ते मनात कुठं पण बसतात. पाणी प्यायची व्यवस्था त्यानं पाण्याचं केलं होतं चालू, पण त्याच्यामध्ये ते फिल्टरचं पाणी नाही आहे. मन पाणी केलं, फिल्टरचं पाणी नाही आहे बिलकुल. एकदम म्हणजे ते नळाचं कसं पाणी येतं कधी कधी त्याच्यामध्ये गढूळ पाणी येतं. जे फर्स्ट पाणी जे येते ना नळाचं ते कधी गढूळ येते ना, ते पाणी बॉटलमध्ये आम्ही पितो कधी कधी. ते तर मुलांची भरपूर समस्या आहे. आणि मेन ग्राउंडचं कसं या ट्रॅकवरती लाल माती पाहिजेत, लाल माती पाहिजे या ट्रॅकवरती. त्यामुळे थोडी मुलांना रनिंग करायसाठी खूप म्हणजे आसान गोष्ट होऊन जाणार.